नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्रावण सोमवार याविषयी शिवमूठ कशी व्हावी याबद्दल माहिती सांगणार आहे. तरी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्रावणी सोमवार विशेष शिवमूठ व्रताची पूजा विधी व संपूर्ण माहिती. आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला मुठभर का होईना देता आलं पाहिजे, कारण दिल्याने कमी होत नाही, उलट त्यामध्ये वाढ होते. असे दानाचं महत्त्व शिकवणारी शिवामूठ श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते. हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर सोमवारी शिवामुठीचे व्रत कसं करावं, त्याचे काय नियम आहे, पूजेची पद्धत कशी आहे, उपवास कसा करावा, उद्यापन कसं करावं, या सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडला तर लाईक, शेअर आणि ओम नमो शिवाय ही कमेंटमध्ये लिहा. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शिवामुठीलाच शिवमुष्टी असेही म्हटलं जातं. शिवामुठीचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगते. जसं आपण भगवान शिवशंकरांना जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो, त्याप्रमाणे हा त्यांना प्रिय असणाऱ्या धान्याचा एक प्रकारे अभिषेकच आहे. या पूजेसाठी देवी देवतांच्या मूर्ती व पूजेसाठी लागणारे सर्व भांडीकुंडी स्वच्छ करून घ्यायची आहेत. पूजेचे सर्व साहित्य एकत्र जमवून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला सतत पूजेमध्ये उठावे लागणार नाही. पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करावी. तर श्रावणी सोमवारचं हे शिवमुठीचे व्रत असतं, तर ते सर्वांनी करावं. ज्यांना हे कधीच माहिती नव्हतं, आजपर्यंत कधी केलं नाही, तर आपलं वय कितीही असो किंवा तरी पण हे व्रत आपण करू शकतो. श्रावणामध्ये आपण सोमवार हे करतच असतो. मग करत असताना शिवमुठ हे आलंच. कोण हे व्रत 5 वर्ष करतं किंवा कोण कायमस्वरूपी हे व्रत करतं. आपली जशी इच्छा असेल, आपण जसा संकल्प केला असेल तसे हे व्रत करू शकतो. या व्रताच्या पूजेमध्ये आपणाला प्रथम तुपाचा दिवा लावायचा असतो. दिव्याला गंध फूल वाहून नमस्कार करायचा. त्यानंतर व्रताचा संकल्प आपल्याला उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, थोडंसं तांदूळ घ्यायचं आणि संकल्प करायचा. ते घेतल्यानंतर मग आपण आपलं नाव घ्यायचं आणि हे व्रत कशा करता करत आहोत, त्याचा उद्देश काय आहे हे सांगायचं आणि त्यानंतर ते पाणी ताटामध्ये सोडायचं. त्यानंतर 3दा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं. डाव्या हाताने उजव्या हातावर ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः म्हणून तुम्ही त्या 3दा पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आणि परत 2 वेळा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम नारायणाय नमः, ओम वैष्णवे नमः असं म्हणत ते पाणी आचमन करायचं. आणि संकल्प सोडलेले ताटातले पाणी आपण ते झाडांना घालू शकतो, फक्त ते तुळशीला घालायचं नाही. त्यानंतर आपण शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. तर सुरुवातीला सर्व देवी व त्यांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये मांडायच्या व त्यांची पूजा करायची. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त शिवलिंगाची पूजा करायची आहे. आता सर्व देवी देवतांची पूजा आपण पहिल्यांदा केली आणि शिवलिंगाची पूजा मागे ठेवली तर अर्थातच काय होतं, आपल्याकडून श्री गणेशाची पूजा अगोदर होऊन जाते. कोणतीही पूजा म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशांना मान द्यावा लागतो. त्याची पूजा करून मगच आपण बाकी देवतांची पूजा करू शकतो. आणि असंही दररोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा शिवलिंगाची पूजा सगळ्यात शेवटी करायची. तर शिवलिंगाला आपण पाण्याने अभिषेक घालू शकतो, त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने सुद्धा घालू शकतो. पण तुम्ही कोणत्याही अभिषेक जेव्हा करता, म्हणजे पाण्याव्यतिरिक्त इतर पदार्थाचा, तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याने अभिषेक घालूनच मगच करायची. अभिषेक करत असताना पंचामृत स्नानम समर्पयामी असा मंत्र म्हणायचा.
जर काही येत नसेल तर ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय असा आपल्या मुखामध्ये सदैव मंत्र उच्चारत राहायचं, जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे कटू विचार येणार नाहीत. भगवंताचं जे काही नामस्मरण आहे ते आपल्या मुखामध्ये सदैव असावं. शिवलिंगाचा अभिषेक केला, त्यानंतर पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घेतलं, कपड्याने पुसून घेतलं, त्यानंतर चंदनाचा गंध लावून घेतला. शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा, अष्टगंधाचा, बुक्याचा किंवा गुलालाचा गंधसुद्धा लावू शकता. तर शिवलिंगावर भस्मही व्हावं. शिवलिंगाच्या पूजेमध्ये सर्व साहित्य नसले तरी रुद्राक्षाची माळ सर्व कमी भरून काढते, कारण शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपल्याला धोत्र्याचे फूल, फळ, त्याबरोबर आपल्याला बेलाचे पान लागतं. बेलाचे पान लागती फुले तुम्हाला उपलब्ध होतील त्यात तुम्ही पूजा करू शकता. जेव्हा तुम्हाला पूजेचे सर्व साहित्य उपलब्ध होत नाही तेव्हा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये श्रद्धेने आणि मनोभावे पूजा केली, व्रत केलं तरी सुद्धा तुम्हाला भगवंत नक्कीच प्रसन्न होतात. शिवलिंगावर वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुलं वापरली जातात. श्रावणातल्या दर सोमवारी आपल्याला हे शिवमुठीचे व्रत करायचं असतं. उपवास करताना आपल्याला मीठ न घातलेले पदार्थ खायचे असतात, म्हणजेच अळणी पदार्थ खाऊन किंवा मग फलाहार घेऊन आपल्याला हे व्रत करायचं असतं. संपूर्ण दिवसभर उपवास करायचा. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर किंवा प्रदोष काळातली पूजा झाल्यावर तुम्ही हा उपवास सोडू शकता. पूर्ण जेवण होईपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नसतं, म्हणजे मुक्याने जेवून तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो. तर हा एकदम साधा व सोपा नियम आहे. अजून सांगायचं झालं तर या पूजेच्या सुद्धा 2 पद्धती आहेत. जसं की तुम्ही दिवसभर उपवास केला प्रत्येक श्रावणी सोमवारी, तर यंदा श्रावणामध्ये 5 सोमवार आहेत. तुम्ही 5ही सोमवारी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ होते, तर सूर्यास्त होण्याच्या पाऊण तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पाऊण तास ही जी वेळ असते, तर ती प्रदोष काळाची वेळ किंवा प्रदोषकालीन समय आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यावेळेस पूजा करू शकता. पूजा झाल्यावर लगेच नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. तर बऱ्याच जणांचं काय होतं, सकाळ सकाळी वेळ मिळत नाही, तर मग त्यांनी दिवसभर फक्त उपवास केला, संध्याकाळी पूजा मांडणी केली आणि प्रदोष काळामध्ये पूजा केली, उपवास सोडला, तरी दोन्ही पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही ते करू शकता. नंतर पूजेमध्ये शिवलिंगावर बेलपत्र नेहमी पालतं व्हावं. ते 1, 3, 5, 7, 11, 21 किंवा 108 बेलपत्र ही तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता. पण इतकी जास्त मिळाली नाही तर तुम्ही साधं 1 बेलपत्र वाहिलं तरी चालतं आणि नमस्कार केला तरी सुद्धा पुरेसा आहे. तर शिवलिंगावर एक पांढऱ्या रंगाचा धागा अर्पण करायचा, जो त्यांना अतिशय प्रिय आहे किंवा त्यांचं वस्त्र म्हणून आपण तो अर्पण करायचा असतो. तो एवढी सगळी पूजा झाल्यानंतर वेळ असते शिवलिंगावर शिवमूठ वाहण्याची. म्हणजेच काय, भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचा मूठभर धान्याचा अभिषेक करायचा. भगवान शिवलिंगावर आपण जे वाहतो ते त्यांच्या आवडीचं मुठभर धान्य, या दोन्ही गोष्टींच्या संयोगावरून शिवमूठ शब्द तयार झालेला आहे. श्रावणामध्ये जितके सोमवार येतात तर त्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ शिवलिंगावर वाहिली जाते आणि त्यावेळेस शिवमुठीचा मंत्रसुद्धा म्हटला जातो. आपल्या उजव्या तळहातामध्ये किंवा उजव्या हाताच्या मुठीमध्ये ते आपल्याला धान्य घ्यायचं असतं आणि त्याच्यावर थोडासा पाणी शिपडून थोडं थोडं किंचितसं धान्य त्या शिवलिंगावर पडेल असं करत करत सगळं धान्य त्या शिवलिंगावर पडेपर्यंत आपल्याला ती शिवमूठ वाहायची असते. एकदम सगळं धान्य वाहायचं नाही. यंदा श्रावणामध्ये 5 सोमवार आहेत, तर पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मुगाची आणि श्रावणातला 4थ्या सोमवारी जव हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं. त्याचबरोबर 5वा सोमवार असेल तर मग 5व्या सोमवारी सातू हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं.
यांना 5 सोमवार आहेत. यंदा 5 सोमवार आहेत, तर 5व्या सोमवारी आपल्याला सातू हे धान्य वाहायचं असतं. बऱ्यापैकी सातू धान्य उपलब्ध होत नाही, तर आपण सातूऐवजी गहू या धान्याची शिवमूठ शिवलिंगावर वाहिली तरी सुद्धा चालतं. किंवा मग यापैकी एखादं धान्य तुम्हाला या शिवमुठीच्या व्रतामध्ये उपलब्ध झाले नाही, तर मग तुम्ही गहू या धान्य किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या एखादं धान्य शिवलिंगावर वाहिलं तरी सुद्धा चालतं. पण शक्यतो प्रयत्न करावा की आपण हेच धान्य शिवमूठ म्हणून शिवलिंगावर वाहिले पाहिजे. आता सातू धान्याचे ठीक आहे, पण बाकी धान्य आपल्याला अगदी सहजपणे मिळू शकतात, कारण त्या धान्याचा सुद्धा काहीतरी अर्थ आहे. तर अर्थ काय? तर तांदूळ म्हणजे चंद्र, तीळ म्हणजे शनी, मूग म्हणजे बुध आणि जव म्हणजे राहू, सातू म्हणजे केतू. ही ग्रहांची प्रतीके आहेत. श्रावणातल्या दर सोमवारी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचे धान्य किंवा शिवमुठीच्या स्वरूपात अर्पण करताना आपल्याला ते मुक्याने व्हायचे नाही. त्याचा काहीतरी मंत्र म्हणायचा असतो. जसे की आपण सर्वांना ज्ञात असलेला मंत्र म्हणजे ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय असे म्हणत म्हणत हे शिवमूठ व्हायचे असते. किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकता. त्याचबरोबर कथेप्रमाणे एक खास गोष्ट आपल्यालाही शिवमूठ वाहताना तर म्हणायची आहे, तर ती काय आहे ते मी तुम्हाला सांगते. शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा, देवा सासू सासरा दीरा भावा ननंद जावा, भरतारा ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा. किंवा मग तुम्हाला यापैकी काहीच म्हणायला जमत नाही, तर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकराचं नाव घेत घेत तुम्ही त्यांना सांगू शकता. अर्थातच भोळे महादेव आहेत, फक्त आपण त्यांच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही. कळत न कळत काही चूक झाली तर माफी मागायची आणि आपली इच्छा आपण त्यांना सांगितली तर ते नक्कीच पूर्ण करतात. फक्त आपली जी काही श्रद्धा आहे ती मनापासून हवी. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं सूडभाव किंवा कोणत्याही प्रकारची विकृती ज्याला आपण म्हणतो, तर ती असता कामा नये. तर अशा प्रकारे आपणाला शिवशंकराची दर श्रावणी सोमवारी पूजा करायची आहे आणि त्यांना शिवमूठ व्हायची आहे. पूजा झाल्यानंतर तुम्ही देवाला जो काही नैवेद्य घरात बनवला असेल तो अर्पण करून तुमची पूजा संपन्न करू शकता. माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा. श्री स्वामी समर्थ.